नमस्कार मित्रांनो. नवरी मिळे हिटलरला 3 डिसेंबर भागामध्ये लीला ऑफिसमध्ये जाते आणि म्हणते, एजे मी आले. एजे म्हणतो, लीला दिसतंय मला. ती म्हणते, एजे तू मला जॉब दिलात ना? तो अपॉइंटमेंट लेटर दिसतंय ना? लीला म्हणते, हो, पण माझं काम काय आहे त्यात लिहिलं नव्हतं. एजे फाईल देत म्हणतो, यामधला डेटा टॅली कर. लीला फाईल घेते आणि जायला लागते. तो म्हणतो, हां कुठे चाललीस? लीला म्हणते, तुम्ही काम दिलं ना ते करायला चालले. एजे समोर हात करत म्हणतो, तुझं डेस्क इथे. लीला बघते, गालातल्या गालात हसते, मान हलवते आणि खुर्चीत जाऊन बसते. ती आता फाईल बघत असते आणि एजे मधून तिच्याकडे बघत असतो. पण फाईलमधले पेपर बघून लीलाचं डोकं बंद पडतं. ती आता बाजूला ठेवलेला पेपर ओढते, त्याचं विमान करते आणि बोटात पकडून उडवणार तोच एजे म्हणतो, हां तुझं काम झालं का? तो आता तिच्या जवळ जातो आणि बघत उभा राहतो. लीला म्हणते, झालं माझं काम. हे पेपर असे लावले, यामध्ये हे केलं. ती आता वरवर काम सांगत असते. एजे म्हणतो, लीला तुला हे नाही करायला सांगितलं. थांब मी तुला सांगतो काय करायचं. आता तो लीलाच्या जरा जास्तच जवळ जातो आणि काम सांगत असतो. पण लीलाचं लक्ष एजेकडे असतं. आता दोघांच्या प्रेमाचं छान गाणं सुरू होतं. लीला बघते, हे बघून एजे पण तिच्याकडे बघत राहतो. आता थोड्या वेळासाठी दोघं पण भान हरपतात. दुर्गा, सरू आणि लक्ष्मी स्वयंपाक करत असतात. आजी जाते आणि म्हणते, दुर्गा आज ऑफिसमध्ये 2 डबे पाठवा आणि काहीतरी गोड पण बनव. दुर्गा म्हणते, हो आजी. आता आजी निघून जाते. सरू म्हणते, दुर्गा वहिनी एजेंटला खूप भूक लागली आहे का? नाही म्हणजे त्यांनी 2 डबे मागवले आणि गोड पण. लक्ष्मी म्हणते, सरू काही पण काय, क्लायंट येणार असतील. पण क्लायंट असते तर एजेंटनी हॉटेलवरच जीव घातलं असतं. दुर्गा म्हणते, असं काहीच नाही. क्लायंटसाठी कधीकधी एजे मागवतात डबे. सरू म्हणते, वहिनी मला असं वाटतं ऑफिसमध्ये लीला आली असणार आणि एजेंनी तिच्यासाठी डबा मागवला असणार. लक्ष्मी म्हणते, सरू ती कशाला येईन ऑफिसमध्ये? सरू म्हणते, डबा खायला. वहिनी आपल्या घरी जसं जेवण बनतं तिच्या घरी थोडी बनत असणार आणि तिला इथल्या जेवणाची आठवण येत असणार. दुर्गा म्हणते, लीला येऊ शकते. आता तिघी पण विचारात पडतात. विराज म्हणतो, प्रमोद दादा, किशोर दादा करेल ना काम? तुला काय वाटतं? सरूच्या भावाला, विक्रांत दादाला तो सोडवेल? मला तर शंका वाटते. प्रमोद म्हणतो, किशोर दादा बोलला ना तो नक्की करेल. लीला म्हणते, एजे खरं सांगा, तुम्हाला माझी आठवण येत होती ना म्हणून तुम्ही मला जॉबवर ठेवलं? एजे म्हणतो, लीला असं काहीच नाही आहे. लीला म्हणते, हो का? मग तुमच्यासमोर मला का बसवलं? तुम्हाला बघता यावं म्हणून ना. मी काय तुम्हाला जॉब मागायला आले नव्हते. तो आपणहून आला आणि मी काय ढ नाही आहे, मला काम येऊ शकतं. तसं पाहायला गेलं तर मी तुमची बॉस आहे, कारण बायको हीच नवऱ्याची बॉस असते. हे जे म्हणतो, ऑफिस आवर्समध्ये तू माझी एम्प्लॉई आहे. लीला म्हणते, म्हणजे नंतर मी तुमची बॉस ना? मग काय वेस्ट नाही. आता बघा मी काय काय करते ते. हे जे म्हणतो, हे सगळं बोलण्यापेक्षा काम कर. ती म्हणते, एजे उगाच मला गंडू नका. मला माहिती आहे काही काम वगैरे नाही आहे. त्या फाईल उत्तमच आहे. तुम्ही उगाचच काम दिलं मला. एजे आता खरं खरं सांगा, तुम्हाला माझी आठवण येत होती ना म्हणून तुम्ही बोलून घेतलं? एजे म्हणतो, असं काहीच नाही आहे. ती असंच आहे. मग तुम्ही हा टेबल तुमच्या ऑफिसमध्ये का लावला? एजे म्हणतो, कारण तू PA टू डिरेक्टर आहे. लीला म्हणते, बरं मग विश्वदादा कोण आहे? एजे सांगतो. लीला म्हणते, हे बघा पुन्हा वेडं बनवतायत. तेवढं ते विश्व येतो आणि म्हणतो, एजे सर, लीला मॅडम तुम्ही किती मोठ्याने ओरडताय, जरा हळू भांडा. आता दोघं पण एकत्रच म्हणतात, आम्ही भांडत नाही. विश्वांत सर, क्वालिटी इन्शुरन्स मॅनेजर आज कामावर आला नाही. लीला म्हणते, हे काय असतं? विश्व म्हणतो, सगळीकडे देखरेख करायची. कुठल्या डिपार्टमेंटला काय काय काम होतं याची दखल घ्यायची. लीला म्हणते, हे मी करू शकते. आजपासून हे काम मी करणार. एजे म्हणतो, लीला म्हणते, माझं ठरलं. विश्वदादा फॉलो मी. विश्वा पटकन फाईल घेतो आणि तिच्या मागे पळतो. पण एजेला राग न येता चेहऱ्यावर स्माईल येतं. टेम्पो भरत असतो. किशोर म्हणतो, किती पॅकेट आहे? एक जण सांगतो, 50. किशोर दुसऱ्याला म्हणतो, तुला काही काम नाही का? जा ना. आणि जे इन्चार्ज असतो त्याला म्हणतो, 50चे 1500 करा. तो म्हणतो, सर डायरेक्ट 1450, हे जरा जास्त नाही होत का? किशोर म्हणतो, मी काय कच्चा खिलाडी नाही. जेवढं सांगतो ना तेवढं कर आणि तू काळजी नको करू, कोणालाच कळणार नाही. लीला मागून म्हणते, मला कळालं. किशोर घाबरून म्हणतो,
काय कळालं? ती म्हणती माझं काम. विश्वा म्हणतो मॅडम तुम्ही इथं काय करताय? ती म्हणती विश्वादादा आज सगळेच डिपार्टमेंट पालथे घालूया चला. किशोर म्हणतो लीला तू इथे काय करते? लीला म्हणते जॉब, मी ते नोकरीला लागले. किशोर पुढे हात करत म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन्स. ती म्हणती थँक्यू, मी जाते हा. तो म्हणतो हो हो. विश्वास जायला लागतो. किशोर त्याला पकडून म्हणतो ए धावती ट्रेन, तो क्वालिटी मॅनेजर आज आला का? विश्वा म्हणतो नाही. त्याची एक गंमतच झाली. तेवढ्यात लीलाचा आवाज येतो विश्वा दादा चल. तो म्हणतो मला जावं लागेल हा, आलोच. किशोर म्हणतो बोरकर अजून 500 पॅकेट वाढवा. तो म्हणतो सर आधीच खूप झालेत. तो म्हणतो क्वालिटी मॅनेजर नाही ना तोपर्यंत हात साफ करून घेऊया. दुर्गाचा फोन येतो. दुर्गा म्हणते तिथे लीला आहे का? तो म्हणतो हो. ती म्हणते 1 मिनिट, ती तिथे काय करते? किशोर म्हणतो अगं आजपासून तिने ऑफिस जॉईन केलंय. तिने बाबांकडून नोकरी मिळवली. तू जरी तिला घराच्या बाहेर काढलं असेल ना तरी बाबांची सिंपती कशी मिळवायची हे तिला चांगलंच माहिती आहे. दुर्गा म्हणते काय? हिचं काय करू मी? ठेवते मी फोन. लीला आता जाते आणि सगळं सामान चेक करत असते. तिला त्यामध्ये खूप फ्रॉड वाटतो. आता लीला करणार सगळ्यांना सळो की पळो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.